मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करायचे नाही, शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्ही ई-केवायसी केली आहे किंवा ई-केवायसी करणार आहे किंवा ई-केवायसी केल्यानंतर आमचे पैसे जून महिन्यापासून किंवा जे पेंडिंग पैसे आहेत ते आमच्या खात्यामध्ये जमा होणार का, किंवा आम्ही सध्या पात्र नाहीत तर आम्ही आता अपात्र आहोत तर आम्ही आता पात्र होणार का. तर त्या लाडक्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कोणी ई-केवायसी केल्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहे किंवा कोणी ई-केवायसी केल्यानंतर त्यांचे पैसे बंद होणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर नमस्कार, मी प्रियांका नागने. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी लाभार्थी महिला आहे कंपल्सरी सर्वांना ई-केवायसी करावीच लागणार आहे. आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता, ladkibahin.maharashtra.gov.in याच्यावरती जायचं आहे. तुम्हाला गुगलवरती सिम्पली जायचं आहे आणि हे ब्लिंक होताना हे तुम्हाला दिसत आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे. तर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया करू शकता. ठीक आहे. आता कोणत्या महिलांनी करायचं आहे, सरसकट सगळ्यांनी करा ई-केवायसी, असं काही नाही. पण आता कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार, जरी तुम्ही ई-केवायसी केलं तरी तुम्ही पात्र नाही तर तुमचे सुद्धा पैसे मिळणार का, असे सुद्धा बरेच प्रश्न विचारले जात आहेत की आम्हाला पैसे बंद झाले आहेत, जून महिन्यापासून म्हणा किंवा फेब्रुवारी महिन्यापासून पैसे बंद झाले आहेत, तर आम्ही ई-केवायसी करून घेतो तर आमचे पैसे चालू होणार का. तर लक्षात घ्या, आता याच वेबसाईटवरती इथे खाली गेल्यानंतर पात्रता दिली आहे, तुम्ही पाहू शकता इथे पात्रता दिली आहे, अपात्रता दिलेली आहे, अर्ज प्रक्रिया दिलेली आहे, ही सगळी माहिती दिलेली. तर लक्षात घ्या, पात्रता काय आहे की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तर कंपल्सरी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचंच आहे. असं नाही की तुम्ही दुसऱ्या राज्यामधले आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता, कारण ही जी योजना आहे कोणत्या राज्याची आहे, महाराष्ट्र राज्याची आहे. सेकंड काय आहे तुम्ही पाहू शकता, राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित परित्वा आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तर इथे सरळ सांगितलं आहे की राज्यातील जी विवाहित असू द्या किंवा विधवा असू द्या, घटस्फोटित असू द्या, निराधार महिला असू द्या, त्या सर्व कुटुंबातील महिला आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि केवळ एक अनमॅरिड अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किमान वयाची अट बघा 21 वर्ष ते कमाल 65 वर्ष आहे. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि लाभार्थींचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. हे पात्रता आता सर्वांना पाठ झालेले आहे, तर या पात्रता पाहिजे आहे. तर अपात्रता काय दिलेली आहे तुम्ही पाहू शकता, ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. तुमचं जर जे एकत्रित कुटुंब आहे त्यांचे 2.5 लाखांपेक्षा जर उत्पन्न असेल जास्त तर इथे चालणार नाही. तर इथे अपात्र, तुम्ही ई-केवायसी करू नाही तर तुम्ही काही करू तर ते पैसे मिळणारच नाही, या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणारच नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे तुम्ही टॅक्स फिलर आहे, टॅक्स भरत आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या फॅमिलीमधले कोणतेही मेंबर असू द्या ते टॅक्स भरत आहे तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. लक्षात घ्या, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात काम करत आहे किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत आहे तर त्यांना सुद्धा मिळणार नाही. त्यांचे उत्पन्न 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असेल. बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागात मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर दुसरी कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे आर्थिक 1500 पेक्षा तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे त्यांना मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहे त्यांना मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, लक्षात घ्या 4 व्हीलर, आता त्यामध्ये ट्रॅक्टर येणार नाही, ट्रॅक्टर बघून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांना मिळणार नाही. आता यापैकी तुम्ही असाल कोणतेही 2.5 लाखांपेक्षा तुमच्या फॅमिलीमध्ये उत्पन्न आहे, तुम्ही टॅक्स फिलर आहे किंवा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला मिळेल, पण त्याच्यापेक्षा जास्त आहे तर मिळणार नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे तर तिथे मिळणार नाही. तुमच्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार आहे तिथे मिळणार नाही. हे जर तुम्ही याच्या अटींमध्ये बसत असाल तर मिळणार आहे. तर काहींचे प्रश्न आहे की
आमचं उत्पन्न म्हणजे काय की फॅमिलीचं पूर्ण, तुम्ही कमवो नाही कमवो, ज्या महिला घरात जॉब करतात आहे नाही करत आहे, पण तुमच्या घरचे जर टॅक्स फिलर आहे, तुमचे उत्पन्न घरच्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुमच्या घरच्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून बरं का, ट्रॅक्टर जर असेल तर त्याचा काही विषय नाही, ट्रॅक्टर वगळून जर 4 चाकी असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्ही EKYC केली आहे. आता तुम्ही म्हणत असेल की EKYC केल्यानंतर ही जी EKYCची प्रक्रिया जी तुम्ही आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, त्यानंतर इथे मी सहमत आहे आणि OTP पाठवा, तुमच्या मोबाईल नंबरवरती हे OTP येणार आहे. जरी तुम्ही केअर करून घेतलं तरी सुद्धा तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नाही, तर असं समजू नका की आम्ही EKYC प्रक्रिया केल्यानंतर सरसकट सर्वांना पैसे मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे गोड गैरसमज आहे. सरकार मोस्ट ऑफ द टाइम काय करणार आहे की EKYC प्रक्रिया त्यासाठीच करत आहे की जेणेकरून ज्या खऱ्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळायला पाहिजेत. तुम्ही खऱ्या आहेत, गरजू आहेत, तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तुमची एजची क्रायटेरिया 65 वर्षापर्यंत आहे, तर तुम्हाला पैसे 100% मिळणार आहे. जर यामध्ये बसत नसाल तर आता 100% तुम्ही अपात्र सुद्धा ठरणार आहे. या संदर्भात काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही अडचण येत आहे EKYC करताना किंवा अजून काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून जे काही गैरसमज असतील किंवा समज असेल EKYC बद्दल, आम्ही पात्र होऊ का नाही पात्र होणं, सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.